पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांची आजांची कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयाची केली या समरण कोळे सकळ विधीचे अतिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हे दुःख भंजन मारुती नंदन सुनो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनो मेरी पुकार पवन विनती भवन विनती हे दुःख भंजन मारुती नंदन सुनल मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार। प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग आहे। आणि अभंग घेण्याचं कारण दरवर्षीप्रमाणे किती वर्ष झाले कार्यक्रम 25-26 वर्ष झाली महाराज। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड प्रभुनाम सप्ताह म्हणलं तरी चालतो, कारण 3 दिवसाचा कार्यक्रम म्हणा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा किंवा 21 दिवसाचा कार्यक्रम, जो अशा 21 दिवसाचा, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, 3 दिवसाचा कार्यक्रम असतो त्याला सप्ताह म्हणलं जातं नाही का। आणि 2 दिवसाचा आणि 1 दिवसाचा कार्यक्रम ते पुण्यतिथी महोत्सव नाही का। पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने तुमचा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे ना। अखंड प्रभुनाम सप्ताह म्हणलं तरी चालतं। अखंड म्हणजे न खंडित होणारा त्याला अखंड म्हणलं जातं। जसं आता तुमच्या गावात 25-26 वर्ष झाला कार्यक्रम केलाय त्याला अखंड म्हणलं जातं महाराज नाही का। म्हणून योगायोगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांची 56वी पुण्यतिथी महोत्सव या निमित्ताने तुमच्या गावात अखंड प्रभुनाम सप्ताह म्हणा 3 दिवसाचं अन्नदान नाम यज्ञ असा कार्यक्रम भव्य दिव्य असा कार्यक्रम सुरू झाला। आणि योगायोगाने माझं भाग्य असं की मला माझी तुमची काहीतरी सेवा करायला भेटावी म्हणून मी इथं आली, कारण तुमच्याच कारणाने तुम्हीच बोलवल्याबद्दल आली तरी माझ्या भाग्यात होतं की तुमची सेवा काहीतरी करावी नाही का। म्हणून माझ्या माझं भाग्य खूप चांगलं असं समजतो आणि मी माझ्या कीर्तनाला सुरू करतो। थोडासा परिहार दिला कारण की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमच्या गावात अखंड प्रभुनाम सप्ताह। आणि आता मला काही जेवढे कार्यक्रमाचे आयोजक मंडळ आहे त्याचे काही नावं माहीत नाही महाराज नाही का। आणि पॅम्पलेटही वाचलं नाही मी काल पॅम्पलेट रात्री पोहोचलं घरी, काही पॅम्पलेट वाचलं नाही
तरी आता काही माहित नाही आहे महाराजांचे नाव वगैरे जेवढे मंडळातले लोक मी सगळ्याचे आभार मानतो आणि माझं पांबर अशी काही थोरपण पायाचे हेवान पायी बरे विठ्ठल नाही का कारण की आम्ही मोठे महाराज कीर्तनकार काय तेवढे मोठे नाही आहोत म्हणून आम्हाला थोडस सांभाळून घ्या गाईड मंडळी नाही का आता पॅम्पलेट भेटलं म्हणजे आता थोडासा परिहार पण झाला नाही का मग 3 दिवसाचा कार्यक्रम आहे सकाळी ग्रामसफाई ध्यान आणि घटस्थापना आज होती घटस्थापना झाली आणि कीर्तन उद्याचंही कीर्तन आणि परवाची काला आहे महाराज नाही का आणि आता आपल्या कार्यक्रमाला सुरू करायचंय महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाचा करावा विचार करावया फार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ ऐशे खातो काळ सावधान सगळ्यांनी जेवण केले ना बोलत जा कारण बोलल्याशिवाय कीर्तन होत नाही कारण तुम्ही बोलले तर आमची आमची चार्जिंग होत असते नाही का आणि आम्ही बोललो तर तुमची आमची चार्जिंग होत असते नाहीतर जागेवर झोपी झालं नाही का जेवण झालं सगळ्याचा माझी भाषा समजत आहे तुम्हाला हा जोराने बोला जर कमी ऐकले तुम्हाला नाही का बैरियावर मी जरा जोराने बोलत नाही का मग महाराज काय म्हणतात क्षणोक्षणी हाचा करावा विचार करावया फार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकाळ ऐसे खातो काळ सावधान महाराज म्हणतात की क्षणोक्षणी हाचा म्हणजे क्षणाचा विचार करा महाराज आणि हा संसार कसा आहे दुःखाचा आहे का सुखाचा आहे आता आपल्या इथं 2 पार्टी आहे एक पुरुष मंडळ आणि एक महिला मंडळ नाही का आता इथं संसार करणारे खूप सारे लोक आहेत कारण इथं संसाराचेच लोक येऊन बसतात कीर्तनात जास्त कारण बाकीच्या तरुण मंडळीला काही घेणं देणं नाही आपल्या मजेत राहतात बाकीचे तरुण मंडळी फक्त इथं 50च्या वरी नाही का 40च्या वरी आणि ती एखादीच मुक्तीच्या ह्याच्यामध्ये लोक असतात महाराज नाही का कारण त्याचे न्यायचे विचार पटत नाही आता जरी आपला तमाशा असला नाहीतर कोणता नाटकचा कार्यक्रम असला तर तुमच्या गावातली लोक मावली नसते पेंडाळमध्ये एक वेळचं जेवण करत नाही पण आपल्या गावात कार्यक्रम आहे ना नाटकाचा सगळं पेंडाल भरलं असतं महाराज नाही का मग कीर्तनाला म्हणलं का कधी 100 लोकांमधून 50% लोक नाही कमीच असतात कारण आजकाल आपल्याला देवधर्म आवडतच नाही देवधर्म आवडतात का आपण देवाला बोलतो का फक्त दुःख झालं की देवाचा धावा करतो महाराज नाही का मग आता मला सांगा संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे माई तुमचा सुखाचा आहे का दुःखाचा आहे दोन्ही तुम्हाला दुःख आहे दुःख आहे बरोबर आहे नाही का संसार दुःखामुळं चौकुनी विंगळ विश्रांती नाही कोठे रात्र जीव तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळा कुणाशी शरण जाऊ दुसरी देईल निरामळ धर्म जागो असा जग उपकारी आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी महाराज कीर्तनकाराने आणि कीर्तनकार कुणाचं सांगतात जे ग्रंथात लिहून आहे ते सांगतात नाही का मग जेवढे संत झाले त्यांनी सांगितलं की संसार काय दुःख मूळ आहे महाराज आणि दुःख मूळच आहे कारण बघा जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत काहीच टेन्शन असतं का काहीच नाही मायबापावर फक्त मायबापाला जे पाहिजे ते सांगायचं आणि आईच खायचं आईच राहायचं लग्न झाल्यावर लागलं महाराज
तेलानं मिठानं मिरच्यानं तिखटानं आणि संसार सुरू झाला नाही का महाराज. आणि मग सुखच नाही, मग आपल्याला उलट वाटतं. काय वाटतं उलट महाराज? ज्याचं लग्न झालंय त्याला काय वाटतं? लग्न झालं की मला सुख भेटेल नाही का. मग लग्न झालं महाराज, लग्न झालं की नंतर काय वाटतं की आता मुलं झालं की सुख होईल नाही का. मुलं झाले तरी सुख नाही. मग माझे मुलं मोठे झाले की सुख होईल, मगही सुख नाही. मग मुलाची शाळा पूर्ण झाली, डिग्री आली की सुख भेटेल, नोकरी भेटली की तरी सुख नाही. मग पोराचं लग्न झालं पाहिजे, मग लग्न झालं महाराज तरी सुख नाही. मग नातू आला पाहिजे तरी सुख नाही. मग असं करता करता आपलं शरीर सगळं झिजून जातं, आपले एक वर्ष सगळे जातात. मग आपण काय करतो? संसाराचा बोजा वाद जातो, संसाराचा बोजा लागला मरणाला. निशिसाते कुणाला बोल बोल बोल, निशिसाते कुणाला बोल बोल बोल, निशिसाते कुणाला. संसाराचा भगवाना, संसाराचा भगवाना लागलाच करणाया. निशिसाते कुणाला बोल बोल बोल, निशिसाते कुणाला बोल बोल बोल, निशिसाते कुणाला. नाचनाचा केला रे बाबा, नाचनाचा केला. मित्रा सुखना दिले कुणाला, मित्रा सुखना दिले कुणाला. बोल बोल बोल, निशिसाते कुणाला बोल बोल बोल, निशिसाते कुणाला. हे संसाराचा भगवाना, संसाराचा भगवाना लागलाच करणाया. निशिसाते कुणाला बोल बोल बोल, निशिसाते कुणाला बोल बोल बोल, निशिसाते कुणाला. बघा महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संसाराचा बोजवा आता लागलाच मरणाला. अरे बोल 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 साथी शिव कुणाला. कोणी कुणाला येतं का महाराज? कारण अकेला या येतं ना अकेलाही जाईल नाही का महाराज. कारण कोणीच नाही ना, आहे का कोणी कुणाचं? कोणी कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जातील एकलाच प्राण्या, अंती जातील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचा, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे झगडे होणारे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे कोणारे. दिल्यामध्ये सर्व राहिले उठतील धागे गोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी.
कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मेल्या माघारी सर्व राहिले तुटतील दागी दुरी प्राण्या मायेच कोणी कुणाचं नाही महाराज फक्त तात्पुरतं जीवनामध्ये लावलं आपल्याला बहीण भाऊ आई बाबा गणगोत नाही का महाराज तरी आजकाल कोण कुणाचं लग्न झालं का माई बापाला विचारतो मुलगा नाही का आणि मग दोन भाऊ असले दोघांचे लग्न झाले का अलग झाले सगळं मग बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे आणि मेल्यावर तर सगळं मेल्या माघारी सर्व राहिले तुटतील धागे दोरे साऱ्या मायेचा बाजार सगळा मायेचा बाजार आहे महाराज या संसारामध्ये माया ही वस्तू आहे अशी आपली की आपल्याला आकर्षण ते करून घेत असते ओढत असते नाही का महाराज आणि हे माया जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं सगळं आहे महाराज आणि माया गेली का सगळं गेलं मग कोण कोणाचा एकलं आणि एकलं जाणं मग हे क्षणाच आहे क्षणोक्षणी हाचा करावा विचार मग क्षणाच आहे आपल्या ह्या संसारात हसून दूर भरलं आपल्या गावात खूप सुख आहे तीच जराशा सुखासाठी आपण अख्खा संसार मांडला अख्खं आयुष्य झिजवलं महाराज तरी आपलं फक्त तीळ मात्र सुख होतं नाही का फक्त 5 मिनिटाचं आपल्याला 4 वर्ष मूल नाही झालं मूल झालं की झाल्या आनंद वाटतो गावात बाप पेढे वाटतो नाही का महाराज मित्राला पार्टी देतो आणि मग क्षणात विसरून जातो फक्त चिटकार याच्यासाठी नाही का महाराज आपल्या चिटकार सुखासाठी आपण एवढं धावपळ करतो मग कोणीच कुणाचं नाही आणि जेवढं कमवलं ते इथंच ठेवायचं नाही का मग आपल्याला कमवलं इथंच आहे जेवढं कमवलं ते इथंच ठेवायचं काही सोबत घेऊन जायचं नाही महाराज जेवढं कमवलं इथंच ठेवायचं काही सोबत काही न्यायचं नाही मग कमवून काय फायदा मग त्याचा आपल्याला चांगला उपयोग केला पाहिजे नाही का तरी आम्ही फक्त धन 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 धनच मारायच्या काम यावं महाराज फक्त नाही का हावडा बिमारी निघली माहिती आहे का तुम्हाला हावडा बिमारी करोना बिमारी निघली होती ना मग करोना बिमारीचे लक्षण कसे होते खोकला झाला ताप आली की सरकारी दवाखान्यात जायचं नाकात नळी घालायच्या आणि करोनाचे करायचे नाही का मग तशी हावडा बिमारी एक निघली आता आणि तिला इलाज नाही इलाज आहे पण ते इलाज आपल्याला होत नाही हावडा बिमारीचं लक्षण कसं महाराज एखादी वस्तू आपल्या जवळ आली म्हणजे तुमच्या गावात आली का तुम्हाला समजून जाईल मी त्याचे लक्षण सांगल्यावर नाही का एखादी वस्तू आली की आपल्याला काय वाटतं दुसरी वस्तू यावी 100 रुपये आले की काय वाटतं 200 रुपये यावे आमचा 4 क्विंटल कापूस झाला पुढच्या वर्षी आपल्याला 8 क्विंटल कापूस झाला पाहिजे अशी आपल्या एक अपेक्षा वाढत त्याला हावडा बिमारी म्हणतात म्हणजे हवं त्याला हावडा बिमारी तुमच्या गावात आहे का 100% आहे नाही का म्हणजे आमच्याकडे आहे आता तुमच्याकडे आली कारण प्रत्येक गावाची बिमारी येतच असते महाराज असं कोणतंच गाव नाही की मला हे वस्तू पाहिजे नाही बा असं म्हणतो का आपण उलट देवाला प्रार्थना करतो देवा आता 5,000 रुपये भेटले मालाला भाव तर 10,000 रुपये झाला पाहिजे नाही का आपलं कर्ज झालं कर्ज नील झालं तरी झालं तरी अजून पैसे भेटले पाहिजे कारण आपण अतिचा लोभ करत असतो तरी लोभ काही कामाचा आहे का लोभ काही कामाचा नाही कारण मला अति लोभ केला ना मातीच होत असतो म्हणून अति काही लोभ केलं नाही पाहिजे जेवढं कमवलं तेवढं येतं दुसरंच घेणार आहे नाही का पुण्या जो कमाया है पुण्य जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ आया है खाली हाथ आएगा तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया
दूसरा खाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा खाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। नाही का मला खाली हात आलं आणि खाली हात जाणार आहे, काही घेऊन जातो का? तुमच्याकडे टिळा लावतात का माणूस मेल्यावर? टिळा इथं टिळा लावतात का माणूस मेल्यावर? ती कुणाचा लावतात? घरचा असतो का पाहुण्याचा असतो? माणूस मेला घरी, पाहुण्याजवळचा बंदा घेऊन लावतो आपण टिळा का घरचा लावतो? घरचा नाही लावतो, पाहुण्याचा लावतो. घरचा नाही लावतो कारण की घरच्या माणसाकडे पैसे राहत नाहीत. मला तुम्ही राहतात का? आणि पाहुण्याला मात्र माहित राहते की आपल्याला मोतीला जायचं आहे, आपल्याजवळ चिल्लर पैसे पाहिजे नाही का? कारण तिथं टिळा लावलं जाते ना. मग पाहुण्याचा लावते रुपया. कपडे कोणाचे? पाहुण्याचे नाही का? घरात सगळं कोण करते? पाहुणे करते. आणि घराच्या बाहेर कोण आधी वाट दाखवते? घरचे दाखवते. शेताकडण्याचे इकडे वावर आहे नाही का? घरचे दाखवतात ना. मग लवकर उचलायचं कुणाला काळजी राहते? घरातल्या लोकांना काळजी राहते की लवकर उचललं पाहिजे माणसाला नाही का? मग आपलं काय आहे का? 2-2 लाखाची बाथरूम बांधतो आपण. मेल्यावर आंघोळ कुठे घालतात? अंगणात. बाथरूम मध्ये का घालत नाही? गरम पाण्याने आंघोळ घालतात शेवटची. साबण पक्की घुसडतात महाराज, कारण की शेवटची आंघोळ आहे म्हणून. पांढरा यायला पाहिजे नाही का? चमकला पाहिजे नाही का? आणि गरम गरम पाण्याने असं वाफ निघायच्या पाण्याने आंघोळ घालतात की शेवटची आंघोळ आहे म्हणून. ते मग बाथरूम मध्ये का घालत नाही? 2-2 लाखाचे बाथरूम बांधतो ना आपण महाराज, नाही बांधत. मग बांधण्याचं त्याच्यात काही घालत नाही. आंघोळ अंगणात घालतात महाराज नाही का? आणि चौकटीला बसवतात ना. आमच्याकडे परंपरा आहे चौकटीला बसायची. म्हणजे दरवाजाच्या साईडला नाही का त्या मेलेल्या माणसाला बसवतात आंघोळ घालून आणि मग टिळा लावला जातो आमच्याकडे. मला तुमच्याकडे माहित नाही. आमच्याकडे मेल्यावर माणसं जातात, तुमच्याकडे जातात का? आमच्याकडे मेल्यावर जातात महाराज काय का? सगळीकडे मेल्यावर जातात. बोलण्यामध्ये थोडस कसं. मग आपलं काय असतं का? काहीच नसतं महाराज. अग्नी कोण देतं आपल्याला? घरचं पोरग. पाटील का देत नाही हो? कारण घरचंच अग्नी देतो नाही का? त्याच्याच नावावर 7-12 आपला, म्हणून पोरालाच अग्नी द्यायला लागते महाराज नाही का? मग आपलं काय आहे का? काहीच नाही. सगळं दुसऱ्याच आहे नाही का? मग आपण जेवढं कमवलं तेवढं इथंच न्यायचं आहे आणि इथंच टाकायचं आहे. मग दुसऱ्याचं कुणाचं आहे? कारण दुसऱ्याचं म्हणजे आपलं शरीर आणि आपण कमवलेलं हे दुसऱ्याला देऊन जातो महाराज नाही का? फक्त शरीर आपला आत्मा निघून गेलं की सगळं गेलं. आपल्याला जोपर्यंत किंमत आहे ह्या शरीरामध्ये, आत्मा आहे तोपर्यंत किंमत आहे महाराज. सरासरी बघा, मी तू 4 दिवसांनी मिली नाही का महाराज? दवाखान्यात मोठ झाली समजा माझी आणि आता लोकांना कळलं की महाराज मरण पावले, मग आपण गेला पाहिजे. तर लोक काय म्हणतील? महाराजाला आनंद आहे असं नाही म्हणत. महाराजाची बॉडी कुठपर्यंत पोहोचली? कारण याच्यातला परमात्मा निघून गेले की सगळे बॉडी झाली ना आपली हे. कारण या शरीराला कोणी नाव बी घेत नाही. या ठिकाणी नाही ना महाराज. पण आपण
पुतले तुझे कितना घमंड है, माटी के पुतले तुझे कितना घमंड है, कितना घमंड है, माटी के पुतले तुझे कितना घमंड है, माटी के पुतले तुझे कितना घमंड है। क्या तेरी जान है, क्या तेरी जान है, माटी के पुतले माटी के पुतले तुझे कितना घमंड है, माटी के पुतले तुझे कितना घमंड है। हे मातीत जाणार आहे शरीर, तरी किती घुमड आहे महाराजा शरीर आपल्याला. माझं शरीर आहे, माझं महत्व, क्षणाचा भरोसा नाही, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग बऱ्या मानसा. असं चून माती आणि मीठ वाकर, मुखी हरीचे मुखी गोड सागर, सोडून दे तू दराच्या लालसा, जग हे कुणाचे सांग बऱ्या. कभी लागे कभी कभी लागेल रे वेळा तुला गोरी अभंगाची, बघून घे सावरी मूर्ती तया पांडुरंगाची. कधी लागेल रे गोरी अभंगाची, बघून घे सावरी मूर्ती पांडुरंगाची. भावे भजन तू कर प्रभुच्या याग करायला, प्रभुच्या याग करायला, याग करायला. करुण घे भक्तीने मुक्ती करत्या पांडुरंगाची. कधी लागेल रे गेल्या तुला गोरी अभंगाची, कधी लागेल रे गेल्या तुला गोरी अभंगाची, बघून घे सावरी मूर्ती पांडुरंगाची. असे हो जन्मला नको तू हरवू, नको हरवू, कुमारी तू सकाळी जाती रंगाची, कधी लागेल रे भेया गोरी अभंगाची, कधी लागेल रे भेया गोरी अभंगाची, बघून घे सावरी मूर्ती पांडुरंगाची. मनाचा लोभ सोडून दे घरी, सन्मार्ग जपून तू चाल रे भेया तुर प्रसंगाची, कधी लागेल रे भेया तुला
गोरिया बंगाची बघून गे सागरे मुरगे छाया पांडुरंगाची छाया पांडुरंगाची. किती गोड आहे बघा महाराज नाही का. धनाचा लोभ सोडून दे घरी तू मार्गाने जा. सांगतो महाराज धनाचा लोभ सोडून दे घरी तू मार्गाने जा. नाही का महाराज धनाचा हा लोभ सोडून देतात कारण धन हे असं आहे महाराज की त्या धनाच्या मागे जर लागलं तर प्राण कधी जाईल कळणार नाही. कारण हे आपलं शरीर नाही का महाराज अनमोल जीवन आहे महाराज हे आणि गेल्यावर डबल काही भेटणार नाही. कारण महाराज बघा बुद्धिमान प्राणी आपल्याला बनलेले गेले नाही का महाराज. आता आपल्या गावामध्ये काही बैल बकऱ्या शेळ्या नाही का महाराज खूप जनावर प्राणी आहेत. त्यांना कळतं का आज कीर्तन आहे आणि कीर्तनाला जावं कळत नाही महाराज कारण की त्याला तेवढी बुद्धीच नाही. आणि आपण बुद्धिमान प्राणी आणि हा देह तर जाणारच आहे महाराज. नाशिवंत देह जाणार सकळ आयसे खातो काळ सावधान व्हा काळ खाणार आहे म्हणते महाराज. मग ह्या जन्मामध्ये आपण आलो महाराज मग काय क्षणोक्षणी ह्याचा करावा विचार आणि करावया फार भव सिंधू. मग या आपल्या नरदेहामध्ये आपल्याला कळलं पाहिजे नाही का महाराज. नरदेहामध्ये नरा कळू दे नरदेहामध्ये नरा कळू दे कार्तिक या जन्माचे नाम गारे सदा 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 जन्मामध्ये नरा कळू दे जन्मामध्ये नरा कळू दे कार्तिक या जन्माचे नाम गारे सदा नाम गारे सदा नाम गारे सदा विठ्ठला. नाम गारे सदा विठ्ठलाचे नाम गारे सदा विठ्ठलाचे नाम गारे सदा विठ्ठलाचे. काय म्हणतात महाराज जन्मामध्ये नरा कळू दे कार्तिक या जन्माचे नाम गारे सदा. म्हणून आपल्याला नाही का महाराज देवाचं नामच स्मरण करायचं आणि हे देह कुणाच्या सत्याशिवाय महाराज त्याच्या सत्याशिवाय काहीच नाही. कारण त्याच्या सत्याशिवाय वेद चालतात अनुवेदू चालते महाराज. त्याच्या सत्याशिवाय चंद्र सूर्य चालतात आणि त्याच्या सत्याशिवाय आपलं जीव प्राण चालतो महाराज. आणि त्याची सत्ता गेली का सगळं गेलं महाराज नाही का. चालू हे शरीर कुणाचे असत्य कोण बोलवी तू हरी कोण बोलवी तू हरी कोण बोलवी तू हरी कोण बोलवी तू हरिना हो कोण बोले तू हरिना हो कोण बोले तू हरिना. काय महाराज त्याच्या सत्याशिवाय काही नाही महाराज. कारण तो कणा कृपा रूपात नाचनत मना झाड कृपात सगळ्यात बाजूला नाही असून महाराज. कारण तुमच्यामध्ये एकच आहे माझ्यामध्ये एकच आहे महाराज. फक्त प्रतिबिंब हे भिन्न आहे नाही का. तो देशात आहे सगळ्यातच आहे महाराज नाही का. हर देश में तू तेरे नाम
रंग भूमि यारी शोभया रंग भूमि यारी शोभया तू हर देश में तू हर देश में तू हर देश में तू हर देश में तू राम दे राम काय तुम्हाला राष्ट्रसंत परदेश में तू परदेश में तू तेरे नाम अनेक तुझे सागर से उठा बादल बन के बादल से बेटा जलो करके शांत महाराज सागराचं पाणी सागरामध्ये कोण समुद्रामध्ये ढग भेटतात आणि मग काय पाणी नेतो सागर से उठा बादल बन के बादल से फटा जला हो करके तेरी रंगभूमि या विश्वभरा सब खेलों में गई तू हर देश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक महाराज समुद्रामध्ये ढग लागतात कारण समुद्र किती मोठा असतो इकडलं काठ दिसतं तिकडलं काठ दिसतं का समुद्राचं नाही महाराज जितक्या दूर डोळ्यात आपली नजर जाईल तितक्या दूर काय असतं पाऊस पाणी पाणी दिसतो महाराज आणि पाण्यामध्ये काय दिसतात ढग चिपकले दिसतात आणि ढग पाणी वरून कुठे जातात वर जातात आणि वरून थेंब आपल्या गावाला पाऊस पडतो महाराज कणाकणाचं भरून आहे फक्त नाव वेगळे मग देवाचे नाव माधव केशव गोविंद गोपाळ कृष्ण नाही का अनेक नाव वेगळेच नाही का दाता तेरी कहीना कोई पुकारे किसी नाम से सबका है भगवान दाता दाता तेरी कहीना नाही का महाराज प्रत्येक वेगळ्या नाव घेतो महाराज आपल्याला काय करायचं क्षणाचा विचार करायचा आहे आणि आपला देह परमार्थामध्ये टाकायचा नाही का क्षणोक्षणी हाचा करावा विचार करावया फार भविष्य आणि नाशिवंत हो सकळ आयचे खातो काळ सावधान हे देह नाशिवंत आहे जाणार आहे महाराज मी आताच म्हणले मातीच आहे मातीत जाणार आहे फक्त आपल्याला काय किरायाने दिलेलं आहे महाराज नाही का फक्त आपण किरायावर कसा ठेवतो तसं आपल्याला हे देव किरायाने दिले महाराज आपण देवाची प्राप्ती केली पाहिजे देव म्हणतो का लोक म्हणतील की महाराज तुम्ही देव देव करा म्हणता मग आम्हाला तेवढेच काम धंदे आहेत का नाही का नाही महाराज माझी भाषा समजत आहे तुम्हाला झोप येत आहे झोपला येत आहे ना नाही मला वाटत आहे बाईच्या डोळ्यावर जरा झोप आल्या नाही का जरा भाषा माझी वेगळी आहे तुमच्यासारखी भाषा नाही कारण मी नांदेडकडली आहे म्हणून जरा भाषा संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही
संसाराच्या पायी देव आठवत नाही यमायती बांधून नेते यमायती बांधून नेते यमायती बांधून नेते यमायती बांधून नेते जन तोंडाकडे पाहती जन तोंडाकडे पाहती जन तोंडाकडे पाहती जन तोंडाकडे पाहती संसाराच्या पायी देव आठवत नाही 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 आठवत संसाराच्या पायी देव आठवत कारण मला संसारात आठवतच नाही महाराज आपल्याला नाही का आताच म्हणून मी देवाच्या नामस्मरणाकडे आपल्याला वळलं पाहिजे तरी लोक काय म्हणतील की महाराज आम्हाला काम धंदे नाहीत का देव धर्म करा म्हणता तुम्ही काम धंदे नाहीत का पण देवाला म्हणलं का महाराज की 2 तास दे मायासाठी पूजेला बसत असं नाही महाराज कारण मुखी ना माती काम गोविंदाचे वाडे कोणाला काहीच काम नसतं काम करताना महाराज मग आपण काम करताना देवाचं नामस्मरण केलं पाहिजे नाही का महाराज मग देवाचं नामस्मरण कशासाठी करायचं की शेवटचा काळ हे आपला गोड गेला पाहिजे शेवटीचा दिवस गोड नाही का महाराज शेवटीचा दिवस हा गोड झाला पाहिजे महाराज आपलं हे शरीर नाचतंय एवढं दुःख व्यापलं या संसारात आणि आपलं शरीर कसं पंचतत्वानं बनलेलं आहे महाराज नाही का पंचतत्व एक जर तत्व बिघडलं त्याच्यात की शरीर बिघडलं समजायचं इतकं कान गेलं महाराज तरी कसं होतं महाराज नाही का एक होता बकरी चारणारा दृष्टांत सांगतो तुम्हाला एक होता बकरी चारणारा महाराज नाही का आणि तो बकऱ्या चारत चारत गेला आणि तो होता बहिरा आणि बकरी चारता चारता त्याची एक बकरी हरपली आणि एका बकरीचं पाय मोडलं आणि ते पाय बांधता बांधता एक बकरी कुठे गेली का खात खात आणि मग त्या बकरीला खांद्यावर घेतला आणि सगळ्या बकऱ्या घेऊन जाता जाता लक्षात आलं म्हणे की एक बकरी आपली दवडली आणि म्हणल्या चलत जाता जाता एक वावरवाला होता शेती करणारा नाही का त्याच्याकडे गेला आणि तोही होता बहिरा तोही का होता बहिरा होता मला त्यानं म्हणलं म्हणे माळी बुवा नाही का भाजीपाला विकणाऱ्या माळीच म्हणतात ना तुमच्याकडे माळी बुवा म्हणे माझी बकरी दिसली का इकडे जाताना तर त्यानं म्हणलं हो त्याला काही ऐकू गेलं नाही त्यानं काय हो असं केलं महाराज मग याला काय वाटतं की ह्या इशाऱ्यानं ह्या रस्त्यानं बकरी गेली आणि हा त्याच रस्त्याने गेला महाराज आणि ती बकरी भेटली नाही का योगायोगाने ती बकरी भेटली महाराज आणि तोच मेंढ्या चालणारा बकऱ्या चालणारा तो डबल आला माळीकडे आणि माळीला म्हणे की बापू म्हणे तुम्ही मला सांगितलं माळी बुवा तर मी तुम्हाला हे लंगडी बकरी देऊन टाकतो चांगल्याबद्दल नाही का मग यानं का म्हणे याला ऐकू येत नव्हतं महाराज यानं म्हणे की मी तुझी बकरी त्या बकरीचा पाय मोडलाच नाही तर तुझी बकरी घेऊ कशाला हा भैरा होता ना महाराज त्या बकरीचा पाय मोडलाच नाही तर मी बकरी घेऊ कशाला बोलल्यानंतर या दोघांचं भांडण लागलं भांडण महाराज मग भांडण लागल्या यांनी काय विचार केला म्हणजे आता पाटलाकडे जायचं गावात आणि पाटलाकडे आले पाटील भैरा आणि पाटलाला होत्या 3 बायका नाही का पाटलाला होत्या 3 बायका आणि यांनी म्हणे हा शेळीवाला म्हणे बकरीवाला म्हणे मी याला बकरी विचारली आणि याला म्हणजे इकडे गेली आणि मी जाऊन आणली बकरी आणि माझी बकरी भेटली म्हणून या माळीवाल्याला मी एक बकरी फ्री देतो मग हे का म्हणतो माळी बुवा मग तुम्ही याच्या बकरीचा पाय मोडलाच नाही आणि याची बकरी घेऊ कशाला मग हे दोघं बहिणी होते महाराज आणि पाटील भैरा सुद्धा पाटलाने म्हणे तुम्ही दोघं काय सांगता अख्खा गाव जरी सांगायला तुम्हाला बायकोला मी घरात घेणार नाही काय हा बायकोला काय घरात घेणार नाही महाराज आपल्या शरीराचं एक जर इंद्रिय गेलं तर आपल्या शरीराची किती फजिती आहे का नाही नुसता कान जर गेला तर गेलं ना महाराज कारण एका शब्दानं सगळं जीवन पलटून जातं
कारण एकावरचा मार परवडतो शब्द परवडत नाही. कारण मार किती जोराने जरी मारला तरी ओळ लागलेला ओळ उमटलेला निघून जातो. 2 दिवसानं का निघेना पण शब्द पोचलेलं जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत नाही मरत नाही का. मग आपलं नुसतं एका शरीराचं एक इंद्रिय केलं का कान तर मग आपलं काही हे आहे का. म्हणून आपले 5 तत्वाचं शरीर तसं 5 तत्वे आहेत. कारण एक जरी तत्व गेलं एक जरी इंद्रिय गेलं की शरीराचं दुखापत झाली आणि काही ना काही वाईट वस्तू घडत गेल्या मला. म्हणून आपलं काय क्षणोक्षणी हाचा करावा विचार आणि करावया फार भव सिंधू. कारण क्षणाचा विचार करा तुम्ही. आणि तरुणता त्या संसार सागरामध्ये तरुण